सुरुवातीला सगळे बोलत होते की अलिबागमध्ये नाही सक्सेसफुल होऊ शकत, पण झाले. मी ह्या आधी जे मार्केटमध्ये फ्रूट खाल्लेत ना त्यापेक्षा ह्याची टेस्ट खरंच खूप वेगळी आहे. हे पावसामुळे खराब झालेले. मग आता ह्याला फळ नाही येणार ते 50% तरी खराब होणार. रोपं आपल्या अलिबागमध्ये अवेलेबल नव्हतीच कुठेच. झाडं ग्रो केली, त्यानंतर त्याचेच कटिंग काढून नवीन रोपं तयार केली. ही रोपं आता जवळजवळ 400 रोपं झालेली आहेत आमच्या इथं. 400 रोप. 400. माती पाणी जर धरून ठेवणारी असेल तर त्याची मुळं कुसतात, मग ते वाढ होतच नाही, त्याची पूर्ण खराब होऊन जातात. त्याचे जे पोल सिस्टीम आहे त्याची काय आयडिया नव्हती आम्हाला. ही वेल्डिंग स्ट्रिंग आहे आम्ही स्वतःच्या आयडियाने तयार केलेली आहे. फळ यायला किती टाइम जातो? तरी 2-2.5 वर्ष जातात. ती साधारण किती एकरमध्ये? ही टोटल 8.5 एकरची आहे शेती. सध्या आम्हाला इथेच विकायला पुरत नाही, इथेच भरपूर कस्टमर इथे डायरेक्ट प्लॉटवर येऊन खरेदी करून घेऊन जातात. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या ओळख उद्योगाची या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण अलिबागमध्ये अशा ठिकाणी आलेलो आहोत जिथे ड्रॅगन फ्रूटची यशस्वीरित्या शेती केली जाते. आपल्यासोबत आहेत मंदार पाटील, ज्यांनी अलिबागमध्ये सर्वप्रथम ड्रॅगन फ्रूटची शेती करून दाखवली आहे. तर आज आपण त्यांच्याकडून माहीत करून घेऊया ड्रॅगन फ्रूटची शेती कशा प्रकारे केली जाते. तुम्हाला अलिबागमध्ये ड्रॅगन फ्रूटची शेती करूया ही आयडिया कुठून आली? ॲक्च्युली आम्ही इंटरक्रॉप म्हणून घेतलेलं आहे. आमचं मेन पीक आहे आंबा, पण मध्ये आमची जागा शिल्लक होती, भरपूर जागा वेस्टेज होती, तर बाबांना आयडिया सुचली की ड्रॅगन फ्रूट फार्मिंग करूया. फार्मिंगला जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला रोपं वगैरे कुठून कसं काय? तेव्हा एवढी पब्लिसिटी नव्हती या पिकाची. रोपं आपल्या अलिबागमध्ये अवेलेबल नव्हतीच कुठेच, तर मग आम्ही पुण्यावरून रोपं तेव्हा मागवलेली. तेव्हा थोडी रोपं मागवलेली, ती मागवून नंतर मग स्वतः झाडं ग्रो केली, त्यानंतर त्याचेच कटिंग काढून नवीन रोपं तयार केली. तुम्ही जेव्हा सुरुवात केली ही पिकं लावायला तुम्हाला काय प्रॉब्लेम्स वगैरे आलं का? काय त्रास झाला का? प्रॉब्लेम्स म्हणजे त्याचे जे पोल सिस्टीम आहे त्याची काय आयडिया नव्हती आम्हाला, तर बाबा ते बघण्यासाठी सोलापूरला जाऊन ते सिस्टीम बघितली की कशी सिस्टीम आहे. पोल आपल्याकडे मिळतच नाही, मग त्याला ऑप्शन म्हणून आम्ही त्याच्या आतमध्ये वेल्डिंगची रिंग आहे, ती आमचेच वेल्डर आहेत ओळखीचे, त्यांच्याकडून ती वेल्डिंगची रिंग बनवून घेतली. ही वेल्डिंगची रिंग आणि मग ह्याला इथे वेल्डिंगची रिंग दिसते. ही वेल्डिंगची रिंग आहे आम्ही स्वतःच्या आयडियाने तयार केलेली आहे. त्याला सपोर्ट लागतोच, सपोर्ट कंपल्सरी लागतो, त्याशिवाय नाही होऊ नाही शकत. आणि मग हे आता तुम्हाला हे करायला किती खर्च झाला तरी साधारण? तरी पोल 350 रुपयाच्या आसपास आम्हाला गेला, आणि वेल्डिंगचा काय खर्च वेगळा आला. मग आता ड्रॅगन फ्रूटला मी असं ऐकलं की पाणी कमी लागतं, पाणी भरपूर तर कमी आता लागतं. सध्या अलिबागमध्ये जोरदार पाऊस पडतोय, तर मग त्याचा काय तुम्हाला प्रॉब्लेम झालाय का? प्रॉब्लेम तसा झाडांना काय नाही, फक्त जी नवीन फ्लॉवरिंग चालू होते त्यांना भरपूर प्रॉब्लेम होते, कारण ती फुलं लगेच खराब होतात पाण्यामुळे. आणि मग आता तुम्ही खत वगैरे काय कुठल्या प्रकारचे सध्या तरी आम्ही 100% ऑर्गॅनिकच चालू आहे. फक्त शेणखत चालू आहे. फक्त शेणखत त्याच्या व्यतिरिक्त कुठलं शेणखत, आणि आम्ही स्वतः गांडूळ खत तयार करतो ते देतो. तर साधारण एक फळ यायला किती टाइम जातो? तरी 2-2.5 वर्ष जातात. लागवडीपासून पूर्ण फळ यायला 2-2.5 वर्ष. 2-2.5 वर्ष जात म्हणजे त्याची ग्रोथ होईल, त्याच्यानंतर फळ येईल. त्याच्यानंतर हे फळ आहे ना? हा, हे फळ आहे. आणि मग फूल? फुल आहे इकडे. हे फूल आहे ना? मग हे फूल यायला किती दिवस जातात साधारण? फुल एकदा सीझन चालू झाला जून नंतर की कंटिन्यू फुलं चालू होतात. फुलं चालू. मग ह्याचा सीझन किती आहे? जून ते ऑक्टोबर पर्यंत. जून ते ऑक्टोबर पर्यंत. ऑक्टोबरला एक शेवटचा भर येतो त्याला, नंतर आता ही पावसामुळे फुलं भिजलीत का? पावसामुळे खराब झालेले. मग आता ह्याला फळ नाही येणार? ते 50% तरी खराब होणार. 50% चान्सेस कमी Chances आहे. म्हणजे पावसामुळे ह्या सगळ्या फळांचं नुकसान. जास्त प्रमाणात पाऊस झाला त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला. कंटिन्यू 4 दिवस पाऊस चालू आहे त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला. आणि मग आता मोस्टली ड्रॅगन फ्रूटची शेती ही आपल्याकडे असं म्हटलं देशावर घाटावर केली जाते, तर मग इकडं आणल्यावर तुम्हाला काय प्रॉब्लेम झाले? मातीचा प्रॉब्लेम किंवा काय असं काय? मातीचा प्रॉब्लेम म्हणजे आपले ते पाणी जास्त साचून राहते, त्याच्यामुळे आम्ही ह्याच्यात लावताना रेती वगैरे मिक्स करून खाली हे केलेलं आहे. ओके, म्हणजे तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग करून सगळं अभ्यास करून त्याच्यानंतर पहिला मातीचा मेन अभ्यास केला. कातळ जमीन लागते पण त्याला रेतीचं प्रमाण जास्त लागते, त्याच्यामुळे रेती मिक्स केलेली आहे खाली, आणि मग त्याच्यावर रेती कुठल्या प्रकारची आहे? रेती आपल्या नदीची रेती आणलेली, आणि मग त्याच्यात ते मिक्स करून त्याच्यावर हे लावलेलं. तर हे कितवं पीक आहे तुमचं? आता हे आमचं 3रं वर्ष आहे. 3रं वर्ष आहे? 3 वर्ष झाली तुम्ही ही शेती करता. आता या फळांमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची व्हरायटी आहे? आता ह्याच्यात 3 व्हरायटी आहेत. एक आहे जम्बो रेड, ती म्हणजे आतून पण रेड बाहेरून पण रेड. ओके. दुसरी एक आहे ही आहे, ती बाहेरून रेड आहे आतून व्हाईट आहे. आणि दुसरी आता एक नवीन व्हरायटी अजून एक लावलेली आहे, बाहेरून येलो आतून व्हाईट. मग या तिन्ही प्रकारची फळं तुमच्या शेतात आहेत? म्हणजे येलो व्हरायटीचं अजून फळं आलेली नाहीत आमच्या इथे, आता नवीनच लागवड केलेली ती. हे 2 सक्सेसफुल आहे.
मग आता हे तुम्ही असं विचार केलात का आता एवढ्या प्रमाणात तुम्ही शेती केलीत ही आहे ह्याच्या व्यतिरिक्त दुसरीकडे आहे म्हणजे तुम्ही एक्सपोर्ट करायचं किंवा बाहेर जास्त रेटनी माल विकूया असं काय? बाहेर म्हणजे सध्या आम्हाला इथेच विकायला पुरत नाही, इथेच भरपूर कस्टमर इथे डायरेक्ट प्लॉटवर येऊन खरेदी करून घेऊन जातात, त्याच्यामुळे बाहेर आम्हाला खरेदीसाठी जायला लागत नाही. पण तुम्हाला काय वाटतं इकडचा रेट चांगला आहे की जो आपण होलसेलला वगैरे देऊ तसा वाला रेट चांगला भेटतो? इथे रेट चांगला मिळतो. ओके. जेव्हा तुम्ही ही शेती लावले जेव्हा लोकांना कळालं की अलिबागमध्ये तुम्ही ड्रॅगन फ्रूट उगवताय तर लोकांचा त्याबद्दल रिस्पॉन्स कसा होता? काय रिस्पॉन्स म्हणजे सुरुवातीला सगळे बोलत होते की अलिबागमध्ये नाही सक्सेसफुल होऊ शकत, पण झाली. बाबांना विश्वास होता की होईल सक्सेसफुल, कारण त्यांचा अभ्यास जास्त आहे याच्यात, त्याच्यामुळे त्यांना माहिती होतं सक्सेसफुल होईल. आता ही तुम्ही पूर्ण शेती साधारण ड्रॅगन फ्रूटची किती रोपं लावली आहेत? ही रोपं आता जवळजवळ 400 रोपं झालेली आहेत आमच्या इथं. 400 रोप. 400 रोपं. आणि मग त्या 400 रोपांना तरी साधारण किती फळं आली असतील? म्हणजे आता एक सीझनला किती फळं येतात तरी? फळं तशी फिक्स असं नसतं, तरी एका बहरामध्ये 1-2 किलो निघतात एका झाडाला. असे 6 ते 7 भर असतातच. मध्ये तरी 7 ते 8 किलो निघतात एका झाडाला. 7 ते 8 किलो म्हणजे एक 40 फळं आरामात निघत असतील. निघत असतील. आणि मग ही जी तुमची शेती आहे सगळी ती साधारण किती एकरामध्ये? ही टोटल 8.5 एकरची आहे शेती. 8.5 एकरची. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही जिथे तिथे अशी जागा आहे प्लॉट आहे तिथे तिथे तुम्ही ड्रॅगन फ्रूट लावला. हा कातळ भाग आहे पूर्ण, म्हणून त्याच्यावर ड्रॅगन फ्रूट लावले. बाकी ठिकाणी सगळीकडे आंबा लागवड आहे. म्हणजे ड्रॅगन फ्रूट साठी कातळ हे लागतं, कडक जमीन लागतं. हे कातळ आहे असं म्हणतात. आणि मग तुम्ही जर मातीत लावले एक एक्सपिरियन्स म्हणून तर मग नाही, त्याला कसं असतं माती पाणी जर धरून ठेवणारे असेल तर त्याची मुळं कुसतात, मग ते वाढ होतच नाही, त्याची पूर्ण खराब होऊन जातात, वाढतच नाही झाड ती. म्हणून तुम्ही ते लावताना तेवढं प्रॉपर सगळं हे करून रेती वगैरे टाकून अशी माती जास्त एक्स्ट्रा घेतलेली आहे. ते बेड बनवलेले आहेत आणि बेडवर मग झाडं लावलेली आहेत. बेड म्हणजे थोडी हाईट घेतलेली आहे, जमिनीपेक्षा उंच घेतलेली आहे. 5 ते 6 इंच म्हणजे खड्डे खणून वरती 5-6 इंचाचे बेड तयार केलेत. ते कशाने केले? माती एक्स्ट्रा माती टाकून केलेली आहे. हे बघा, ही जमिनीची लेवल आहे आणि ही बेड आहे. ओके ओके ओके. आता तुम्ही म्हणताय की पहिले तुम्ही सुरुवातीला थोडी रोपं आणलीत आणि मग त्याच्यापासून तुम्ही नवीन रोपं तयार केलीत, मग ती प्रोसेस कशी आहे? प्रोसेस म्हणजे आता हे जे आहे ना त्याला इथून कटिंग करायला लागते, इथून याला क्रॉस देऊन मग कुंडीत लावलं की नवीन रोप तयार होतं त्याचं. मग आता त्याला पूर्ण ग्रोथ व्हायला किती दिवस लागतं? त्याला परत पूर्ण ग्रोथ व्हायला 2-2.5 वर्ष जातातच. आणि मग ह्याला कुठली कीड किंवा रोग असं काय? कीड म्हणजे आता आमच्या इथं तरी सध्या मुंग्यांचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळे मुंग्या काय करतात, फुलं खराब करतात. एकदा फुलांच्या आतमध्ये मुंग्या गेल्या की फुलं खराब करतात. मग त्यासाठी तुम्ही काय करता? त्यासाठी आता तसं काय वेगळं काय केलेलं नाही आम्ही अजूनपर्यंत. ओके. कारण मुंगी तसं मित्र पीकच आहे, त्याच्यामुळे त्याला दुसरं काय केलेलं नाही आम्ही अजून. मित्र पीक म्हणजे काय फायदा? पॉलिनेशनसाठी मदत करतात. ओके. तर आता आपण बघूयात की ड्रॅगन फ्रूट झाडावरून कसा काढला जातो. मग अशी जसं सांगितलं की 3 प्रकारच्या व्हरायटी असतात, त्यातली आता ही आपण बघतोय जी पूर्ण आतमधून सुद्धा रेड आहे आणि बाहेरून सुद्धा रेड आहे. त्यांनी आपल्याला आता हा फ्रूट टेस्टिंगसाठी दिलेला आहे. मी ह्या आधी जे मार्केटमध्ये फ्रूट खाल्लेत ना त्यापेक्षा ह्याची टेस्ट खरंच खूप वेगळी आहे. हा पूर्ण ऑर्गॅनिक आहे आणि जो मार्केटमध्ये फ्रूट भेटतो तो थोडासा पचपचीत कमी गोड लागतो, पण ह्याची टेस्ट खरंच खूप वेगळी आहे. तर तुम्ही साधारण ड्रॅगन फ्रूट काय रेटने विकता? आता आम्ही ते जागेवर 200 रुपये किलो विकतो. 200 रुपये किलो. जर कोणाला हवे असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तुम्ही अवेलेबल करून देऊ शकतो. जर तुम्हाला हवे असतील तर मी ह्याचा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर देणार आहे, तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्हाला जरी डिरेक्टली हवा असेल तर ह्याचं लोकेशन आहे कारलेखिंड, कोटेघर, अलिबाग, रायगड. अजून अशा प्रकारचे नवीन नवीन उद्योग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.